अनेकदा हा प्रश्न पडतो की वजन कमी करायचंय, पण नेमकं काय खावं? बाजारात तर हजारो पर्याय आहेत. पण खरं सांगायचं तर याचं उत्तर आपल्याच स्वयंपाकघरात दडलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया की ही सोपी भारतीय आहार योजना नेमकी आहे तरी काय. बरं, सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करून घेऊया. फॅमिली फिजिशियन डॉक्टर रवी यांचं म्हणणं आहे की वजन कमी करण्यासाठी कोणत्याही महागड्या डाएटची किंवा परदेशी पदार्थांची अजिबात गरज नाही. आपलं साधं घरगुती जेवणच यासाठी पुरेसं आहे. आणि खरं तर हाच या संपूर्ण योजनेचा पाया आहे, साधेपणा. ओके, तर काय खायचं यावर आपण येणारच आहोत, पण त्याआधी एक छोटासा पण खूप महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे वजन कमी होतं तरी कसं, यामागचं साधं विज्ञान आधी समजून घेऊ. ही जी गोष्ट आहे ना, तिला म्हणतात कॅलरी डेफिसिट. म्हणजे अगदी सोपं गणित आहे. आपण जेवढं खातो त्यापेक्षा जास्त ऊर्जा वापरायची. मग काय होतं? मग शरीर आपल्याकडे साठवलेली चरबी वापरायला सुरुवात करतं आणि वजन कमी व्हायला लागतं. बस इतकंच साधं आणि सरळ विज्ञान आहे यामागे. मग प्रश्न येतो की इतकं सोपं असेल तर वजन कमी करणं इतकं अवघड का वाटतं? याचं कारण आपल्या काही रोजच्या सवयींमध्ये दडलेलं आहे. अनेकदा जेवणच टाळलं जातं किंवा मग तळलेल्या पदार्थांवर ताव मारला जातो. साखरेचा चहा, कोल्ड ड्रिंक्स आणि रात्रीचं जेवण तर विचारायलाच नको, खूप उशिरा होतं. ह्याच त्या गोष्टी आहेत ज्या आपलं सगळं गणित बिघडवतात. चला आता एकेका जेवणाबद्दल बोलूया. सुरुवात करूया दिवसाच्या सगळ्यात महत्त्वाच्या जेवणाने, म्हणजे नाश्त्यापासून. दिवसाची सुरुवात चांगली झाली की सगळा दिवस मस्त जातो, बरोबर ना? आता इथे बघा, फरक अगदी डोळ्यासमोर आहे. एकीकडे आहेत इडली सांभर, भाज्या घातलेले पोहे किंवा उपमा, हलके फुलके आणि पौष्टिक. आणि दुसऱ्या बाजूला गरमागरम सामोसे आणि पकोडे. आता सकाळी सकाळी शरीराला कशाची गरज आहे हे ठरवणं फारसं अवघड नाहीये. नाश्त्यानंतर येतो नंबर दुपारच्या जेवणाचा. दुपारच्या जेवणाची गंमत अशी आहे की ते असं हवं की खाल्ल्यावर सुस्ती नको यायला, पण संध्याकाळपर्यंत एनर्जी टिकली पाहिजे. तर एक परफेक्ट भारतीय थाळी कशी असेल? विचार करा. 2 गरमागरम चपात्या, सोबत वाटीभर वरण किंवा डाळ, भरपूर पालेभाजी आणि ताजी कोशिंबीर. वा, हे एक परिपूर्ण जेवण आहे जे ताकद पण देतं आणि पोटही भरतं. आणि एक छोटासा बदल, म्हणजे पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस वापरला तर ते आणखी उत्तम. आता येतो दिवसातला एक महत्त्वाचा टप्पा, संध्याकाळचा नाश्ता. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मधली ही जी छोटीशी भूक असते ना, ती खूप निर्णायक ठरते, कारण इथं सगळ्यात जास्त गडबड होते. तर पर्याय काय आहेत? एकीकडे आहेत ताजी फळं, मूठभर भाजलेले शेंगदाणे किंवा मस्त ग्रीन टी. आणि दुसऱ्या रस्त्यावर काय आहे? सामोसा, जिलेबी आणि भरपूर साखर घातलेला चहा आणि बिस्किटं. निवड सोपी आहे आणि त्याचा परिणाम तर थेट वजनावर दिसणारच आहे. चला आता दिवसाच्या शेवटच्या जेवणाकडे येऊया, रात्रीचं जेवण. दिवसाचा शेवट नेहमी हलका आणि आरोग्यदायी असायला हवा, आणि यासाठी फक्त 2 साधे नियम लक्षात ठेवायचे आहेत. रात्रीच्या जेवणासाठी काय चांगलं? 2 चपात्या आणि भाजी, किंवा थोडंसं पनीर, किंवा मस्त गरमागरम व्हेजिटेबल सूप. हे एकदम उत्तम पर्याय आहेत. मुख्य मुद्दा काय आहे की झोपायच्या आधी पोटावर जास्त भार नको, म्हणून जड तेलकट पदार्थ रात्रीच्या जेवणातून बाद केलेलेच बरे. आणि यासोबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे जेवणाची वेळ. शक्यतो रात्रीचं जेवण 8च्या आत संपवायचा प्रयत्न करायला हवा. एक छोटीशी सवय आहे, पण तिचे फायदे खूप मोठे आहेत. पचन सुधारतं आणि वजन कमी व्हायला हे मदत होते. ठीक आहे, तर जेवणाचं तर सगळं ठरलं, पण फक्त डाएट बदलून पुरेसं नाहीये. त्याला काही चांगल्या सवयींची जोड दिली तर मिळणारे रिझल्ट्स हे कायम टिकणारे असतात. चला तर मग बघूया यशाच्या त्या 4 चाव्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, घाई करायची नाहीये. डॉक्टरांच्या मते एका आठवड्यात अर्धा ते 1 किलो वजन कमी करणं हे सगळ्यात आरोग्यदायी आणि योग्य आहे. याने काय होतं, आपल्याला निराशा येत नाही आणि हा प्रवास सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळते. आणि ह्या आहेत त्या 4 सोप्या पण अत्यंत प्रभावी सवयी. पहिलं, रोज कमीत कमी 30 मिनिटं चाला. दुसरं, दिवसभरात भरपूर पाणी प्या, म्हणजे साधारण 2 ते 3 लिटर. तिसरं, जेवणामध्ये भाज्यांचं प्रमाण वाढवा. आणि चौथं, तळलेले पदार्थ आणि साखरेला शक्यतोवर नाही म्हणा. बस या गोष्टी डाएटसोबत केल्या की परिणाम नक्कीच दिसतो. तर हा सगळा आराखडा आता समोर आहे. आता विचार करण्याची वेळ आहे
की हा आरोग्यदायी प्रवास सुरू करण्यासाठी आपली पहिली पायरी कोणती असेल. या सगळ्यामध्ये अशी कोणती एक छोटीशी गोष्ट आहे जी आजपासूनच सुरू करता येईल. जरा विचार करून बघा.